हॅलो हॅलो चला सामन्याकडे वळूया. सगळ्यांचं स्वागत करूया. मालवणी आकाशवाणी केंद्रावरती सकाळपासून थोडी विश्रांती होती आणि त्यानंतर आमचे निलेश दादा सकाळपासून तुम्हाला आपल्या समालोचनातून सगळं मंत्रमुग्ध करत होते. आता मात्र सगळ्यांचं स्वागत करता. त्याचबरोबर पहिलं चेंडू आकू टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जाता डोक्यावरसून लाखाचे खाक क्षेत्ररक्षकाक पडला भॉक असा म्हणूचा लागात. पंचांचं वाईटचा इशारा येता काहीतरी अतिरिक्त धाव बघूक भेटली. वाईट +1 अशा 2 धावा बघायला भेटल्या आहेत. त्या 2 धावांनी आपलं खातं खोलताना दिसत आहेत. तेच म्हणजे सुकृत जोशी संघाचं खातं खोलताना दिसत आहेत. पहिलं षटक तुम्हाला बघायला भेटतंय. मयूर उगवेकर पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू घड्याळाचो काटो एवढं गोल फिरत नाही तेवढं बॅट्समन गोल फिरलो पण चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावरलो. डॉट पद्धतीचा चेंडू जा पाणी तुमका बघूक भेटता ग्राउंडवर त्या पाण्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत. तेच म्हणजे मयूर मुनगेकर आणि माफ करा मयूर उगवेकर. पुन्हा एकदा आता मात्र आकू टप्प्याचा चेंडू टांगा पलटी घोडे फरार चेंडू जाता सीमा रेषा पार. खणखणीत षटकार बघूक भेटता तुमका कुणालच्या बॅट मधून. काय फलंदाजी बघूक भेटता आजच्या दिवसामध्ये तारकर्ली संघाकडून. पण मयूर उगवेकर सुद्धा कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं अतुल चेंडूच्या खाली जाताना दिसतात. चेंडू थोडं वळता अंगा कापटता आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही फलंदाज. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक निलेश दादा सुद्धा थोड्या वेळात तुमका जॉईंट होताना दिसतात. मयूर सर बघू भेटतात तुमका. पहिला षटक स्ट्राईकवर सुकृत जोशी आजचा दिवस गाजवता. पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मिड विकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल वरती म्हणून म्हटला जाता असे काढशाल सिंगल तर लोका करतील तुमची टिंगल. सिंगल डबलचा खेळ नाही. मोठे मोठे फटके मारूचे लागतील कारण मेगा फायनलचा सामना तुमका बघू भेटता. पुन्हा एकदा 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना दिसता. ओरपिच पद्धतीचा चेंडू होतो. पुन्हा एकदा मालवणी म्हणीची आठवण येता. येवदलेला साधा तर दळीदार कित्या बादात. पहिलाच येवदल्यान होता फाईन लेगच्या दिशेन मोठो फटको मारायचो पण चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जाता एका धावेसाठी. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी क्रमांकावरती 10 वरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॅटची कडा घेऊन चेंडू जाता यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सलगते 2 चेंडूंवरती कमबॅक करणारी गोलंदाजी बघूक भेटता. म्हणून म्हटला जाता किशात हत काजी पण खाऊची लागता शेगलाची भाजी. चांगले चांगले फलंदाज अजूनही भात्यात बाकी असत कारण ह्यो संघ तो महाराजा तारकर्ली. यानंतर पुढच्या षटकाचं समालोचन करतील आमचे निलेश दादा ढोके. धावसंख्या होती 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धन्यवाद अजित बानकर आपल्या गाभित समाजातील एक मालवणी समालोचक म्हणून या ठिकाणी प्रत्येक क्रीडा स्पर्धेदरम्यान समालोचन करतात आणि आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण क्रीडा रसिकांचं मन मंत्रमुग्ध करतात. ते आमचे सहकारी समालोचक अजित बानकर आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मी सुरेशजी कांदळगावकर, धनंजयजी मुनगेकर, रुपेश मोंडकर या सर्व आमच्या साथी समालोचकांची सुद्धा या ठिकाणी आठवण नक्कीच काढेन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक कोट्यातले पहिले व संघाच्या वतीने दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. आजचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवला तोच दिनेश पोसम सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू मात्र दिनेशाच्या या शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. ही अपेक्षा नव्हती. पहिला चेंडू होता शॉर्ट पिच चेंडू. दिनेश सहसा टाकत नाही कारण की दिनेशची जी लेंथ आहे ती ब्लॉक होलची लेंथने तो गोलंदाजी करतो. मात्र आत्ता फायनलचा सामना आहे. दबाव असतो फलंदाजावरती सुद्धा आणि गोलंदाजावरती सुद्धा आणि तोच दबाव थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय की काय
या दिनेशच्या या षटकामध्ये. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्यावरती चेंडू टाकला जात गेला, गुड लेंथवरती चेंडू आपटला, मात्र या ठिकाणी कुणाल केळुसकर तयारीमध्ये होता. त्याने चेंडूची लेंथ ओळखली, तयार राहिला आणि चेंडूला थेट पाठवलं ते मिड विकेट सीमारेखा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा दिनेश पोसम कमबॅक करावं लागेल. महत्वाचा सामना आहे, जबाबदारी आहे संपूर्ण संघाची त्याच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी अतुल शिरवडकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. थोडस या ठिकाणी पाणी आहे, मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वरती. महत्वाचा सामना आहे, 3 षटकांची ही मेगा फायनल आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली आहे. आणि पराडकर आणि पावणे विरुद्ध महाराजा तारकर्ली या 2 संघांमध्ये चाललेला सामना अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात फटका खेळला गेला. त्या ठिकाणी धावडे क्षेत्ररक्षण करतोय, 1 धाव तर नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. संपूर्ण या ठिकाणी गाभित समाज, रायगड आणि नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी रबरी बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली आहे. आणि खरोखरच आपण पाहतोय काय नियोजन आहे, चांगलं नियोजन पाहायला मिळालं. आता मात्र या ठिकाणी सुकृत जोशी थोडासा शफल झाला, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी बनवून त्या चेंडूला माफ करा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलं ते सुकृत याने. सुकृत जोशी चांगला फलंदाज आहे, वारंवार आपली जेव्हा संघाला गरज असते त्यावेळेला आपलं चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 6 धावांनी वाढते, धावसंख्या होते ती 26 धावा. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्या होत्या, त्यानंतर मात्र थोडासा दिनेश पोसम 4 चेंडूवरती 15 धावा या ठिकाणी बहाल करतोय. मात्र दिनेश कधीही कमबॅक करू शकतो. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा अष्टपैलू खेळाडू पराडकर आणि पावणे या संघाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष करतो आणि अनेक फसलेल्या सामन्यांमध्ये, अनेक या ठिकाणी अतिरथीच्या सामन्यांमध्ये दिनेश पोसम हा तारणहार ठरला. पराडकर आणि पावणे या संघाला कित्येक स्पर्धा त्याने जिंकवून दिल्या. तोच दिनेश पोसम कमबॅक नक्कीच करेल. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका, मात्र सुकृत जोशी काही थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेखा पार करतोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. धावसंख्या 6 धावांनी वाढते, धावसंख्या होते ती 32 धावा. दिनेश पोसम संपूर्ण दिवसभरामध्ये जे नाव कमावलं होतं, जी प्रतिष्ठा कमावली होती, ती प्रतिष्ठा या एका षटकाने धुळीस मिळते की काय अशी परिस्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. मात्र विकेट घ्यावा लागेल, दिनेशला काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र, त्याच्याकडे असलेली सर्व शस्त्र बाहेर काढावी लागतील. पुन्हा एकदा दिनेश पोसम. आता मात्र ह्याच चेंडूची प्रतीक्षा असते. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच ब्लॉक होल म्हणजे यॉर्कर पेजर चेंडू हाताळला गेला आणि त्या चेंडूवरती कोणतेही उत्तर नव्हतं सुकृत याच्याकडे. हे महागडं षटक थोडंसं या ठिकाणी समाप्त होतंय. धावसंख्या निलसल फिगर मध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ओव्हर टू अजित बानकर. धन्यवाद निलेश सर, धन्यवाद. कारण तुम्ही आता बघितलं असाल की सेकंड ओव्हर मध्ये आपले गिअर चेंज करताना दिसलो, तोच म्हणजे सुकृत जोशी. मॅन फ्रॉम तारकर्ली, जवळपास 600 किलोमीटर अंतर गाठून मुंबईत कशा दाखल झालं याच दाखवून देणारी फलंदाजी सुकृत कडसून बघू भेटली. आजचा दिवस अक्षरशः आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवताना दिसलो तो म्हणजे सुकृत जोशी. जरी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या इले नसतील तरी या षटकामध्ये मुगड्यान रेच काढलेलो बघू भेटलो, फाव कुटूक घेतलेले बघू भेटले, दळान दळपूक घेतलेला बघू घेतला. कारण दिनेश पोसम सारखो जो गोलंदाज होतो त्याच्यावरती तुटून पडलेले दिसतात. म्हणजे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असा म्हटलं जातं. आता वैयक्तिक पहिला षटक घेऊन शेवटचा षटक, मोठो फटको, पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्क. आता मात्र आज हा रविवार जेवणाबरोबर भेटलेला माशाचा सार, चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार तुमका बघूक भेटता तोच म्हणजे सुकृतच्या बॅट मधून. काय मोठो फटको सजवल्यान तोच म्हणजे सुकृतने. पुन्हा एकदा पुढचो चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अजून एक आखू टप्प्याचो चेंडू कव्हरच्या दिशेने, मोठो फटको मारूचो निर्धाव चेंडू. खूप वेळानंतर निर्धाव चेंडू जाताना दिसता तोच म्हणजे सुकृत आहे का.
सिद्धेश गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, गेम चेंजिंग षटक, सामन्याचा चित्र बदलणारा षटक आणि आमच्या मालवणी भाषेत सांगूचा तर लिलाव करणारा षटक. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल होताना दिसता. आता मात्र बॅट्समन इलो रागात आणि चेंडू गेलो डायरेक्ट ढगात. लांब लचक षटकार बघू बेटा. संघाची धावसंख्या तब्बल 46 वरती. नो चेंडू, उघडा डोळे बघा नीट. पुष्पा पिक्चर झालं होतं सुपर हिट. पुढचा चेंडू असा फ्री हिट. फ्री हिटचा फायदा सुद्धा उठवताना दिसतेला तोच म्हणजे सुकृत जोशी, मॅन फ्रॉम तारकर्ली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होताना दिसता. सिद्धेश सुद्धा दिनेशच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसता. सेमीफायनलचा सामनो जरी एकतर्फी जिंकल्याने असतेलो तरी या सामन्यात काहीतरी महाग पडताना दिसत. पुन्हा एकदा मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेनं संघाचो संघनायक अतुल शिरवडकर. आणि बघा चेंडूच्या पाठी कॅमेऱ्यामध्ये तुमका बघू भेटता. आणि अतुल म्हणता बाबा पडलं बिडलं इथं पाय मोडूचो लागत घराकडे. बायको सुद्धा पाय चिरडणार नाही. मग म्हणतात जाऊ दे, एक रन गेलो तर गेलो. संघाची धावसंख्या तब्बल 48 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मारूचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होता. पहिलो गडी गारद आणि पहिला कलाम लागता आणि पहिलो मासो जाळ्यात अडकता. तोच म्हणजे सुकृत नावाचो तिरफळाचित होताना दिसता. तोच म्हणजे सुकृत. आता मात्र फलंदाजीसाठी जाताना दिसता तुमका तोच म्हणजे विकी रोगे. विकी रोगे माका वाटतं आज भल्या भल्या बॉलर अंकात त्याची बॅटिंग आणि बॉलिंग बघून रोग भरूची पाळी दिली होती वाटता. तोच रोगे आज गावात सुनील. रोगाचा निरसन करणारा खेळाडू दिसत नाही. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जेचो येळ बरो तेचोच खेळ बरो असा म्हटला जाता. बघ या कोणाचो येळ बरो. संघाची धावसंख्या 48 वर जवळपास 16.5चा रन रेट चलताना दिसता. पुन्हा एकदा मोठो फटको मारूचो प्रयत्न केल्यान पंच बघा शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगतात ह्यो वाईट चेंडू असा. पंच आपल्याक बघू भेटत. संदीप धुरात मॅन फ्रॉम मोरवे. सकाळपासून ते पंच म्हणून उभे होत. मॅच एकच खेळले त्यानंतर जे पंच म्हणून उभे होते ते अजूनपर्यंत उभेच आहेत. पुन्हा एकदा मोठो फटको समोरच्या दिशेने मयूर चेंडूच्या खाली. आता मात्र एकच धाव. एका धावेवरती समाधान मानतात नाही संघाचे. हाफ शतक फलकावरती. शेवटचा चेंडू भैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू. आणि आता मात्र मोठो 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 फटको दिनेश चेंडूच्या खाली. आणि या बघा काय मासो गेलो तो गेलो. जाताना साव आणि गरी सुद्धा घेऊन गेलो आणि चौकार सुद्धा देऊन गेलो. म्हणजे जर झेल झालो असतो थय दिनेश फेल झालो आणि आता मात्र खावची लागतेली भेल झालो. हा संघाची धावसंख्या तब्बल 54 वरती आणि जिंकण्यासाठी 55 धावेंची गरज.
या ठिकाणी आपण मैदानावरती एक चांगलं शिस्तबद्ध संचलन पाहतोय. महाराजा तारकर्ली हा संघ आणि हा संघ, कॅमेरामॅनला विनंती असेल संपूर्ण हा संघ वॉक इन करतोय मैदानामध्ये, आपण हे संचलन चित्रबद्ध करावं. या ठिकाणी ही शिस्त आहे. इतर संघांना सुद्धा या संघाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण ग्रामीण क्रिकेट स्पर्धा नवी मुंबई असेल, रायगड असेल, कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण हे शिस्तबद्ध संचलन चित्रित करणं अपेक्षित होतं. ठीक आहे. मात्र मी सांगतो की ग्रामीण क्रिकेट स्पर्धा ज्या संपूर्ण रायगड असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे या ग्रामीण भागामध्ये खेळल्या जातात, त्या प्रत्येक संघाकडे अशी शिस्त असते. प्रत्येक संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा एका रेषेत संघनायक पुढे असतो आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारे बाकीचे सर्व सहकारी हे त्याच्या मागून या ठिकाणी एका लाईनमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने मैदानामध्ये उतरतात आणि एक चांगली शिस्त आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटने आपल्याला हेच शिकवलंय, समोरच्या खेळाडूचा सन्मान करणं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हार मानता कामा नये. प्रत्येक वेळेला शेवटच्या चेंडूपर्यंत आपण झुंज देण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला क्रिकेट शिकवून जातं. मित्रांनो, समोरच्या खेळाडूचा सन्मान करणं, आपले जे वरिष्ठ खेळाडू आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना या ठिकाणी चांगली वागणूक देणं, तसेच खेळत असताना आपल्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा हे आपले सहकारी बाळगून असतात. ती अपेक्षा पूर्ण करणं हे सुद्धा या ठिकाणी क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. या ठिकाणी 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी 55 धावांची गरज आहे. 18 चेंडू 55 धावा. क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर काहीच असं अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. आपल्याला माहिती असेल, भारताने या वर्षी जेव्हा T20 वर्ल्ड कप जिंकला 30 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती आणि आफ्रिकेच्या हातामध्ये जवळजवळ 6 गडी होते. मात्र त्यानंतर सुद्धा भारताने कमबॅक केलं. बुमराची जी ओव्हर होती ती टर्निंग पॉइंट ठरली आणि त्या ओव्हर नंतर मात्र भारताने आफ्रिकेच्या हातातून तो वर्ल्ड कप त्या ठिकाणी खेचून घेऊन गेला. या ठिकाणी विकी रोगे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर येतो सिद्धेश देऊलकर आणि दिनेश पोसम नॉन स्ट्राईकला खेळतोय. चांगली सुरुवात करावी लागेल, ज्या पद्धतीची ड्रीम सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू टाकला गेला आणि सिद्धेश देऊलकरच्या त्रिपाळाचीत या ठिकाणी गडी बाद केला गेला. गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय तो सिद्धेश देऊलकर आणि 0 अशी धावसंख्या करून आपल्या संघासाठी माघारी परततोय तो सिद्धेश देऊलकर. संघाला गरज होती या ठिकाणी मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावसंख्येवरती या ठिकाणी खेळायचं आहे आणि ती पाठलाग करत असताना एका नवोदित खेळाडूला या ठिकाणी धावडे नामक हा एक नवोदित खेळाडू आहे, मात्र चांगली फलंदाजी करतो. याच मैदानावरती त्याने तब्बल 5 चेंडूवरती 5 चौकार मारले होते. यश धावडे हा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये प्रवेश करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. एक ॲथलेटिक्स खेळाडू म्हणून तांबडेक गावामध्ये हा प्रसिद्ध आहे. आमच्या शेजारच्या या ठिकाणी गावामधून हा बिलॉंग करतो आणि चांगला खिलाडू वृत्तीचा हा खेळाडू नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करेल. नक्कीच दिनेश पोसम त्याला सांगतोय की चांगल्या पद्धतीने फलंदाजी कर. विकीची गोलंदाजी अतिशय वेदक आहे. आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर तांबडेकचा खेळाडू मितेश भाबल यांनी त्याच्यावरती प्रहार केला होता. बॅटची कडा घेऊन मोठ्या पद्धतीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी धावचीतची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून, मात्र एक धावताही काही थांबवू शकले नाहीत. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय तो यश धावडे. आता मात्र स्ट्राईकला येतोय, ज्याच्यावरती संपूर्ण संघाच्या, संपूर्ण सहकारी खेळाडूंच्या, संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा असतील. तोच खेळाडू म्हणजे दिनेश पोसम स्ट्राईकला येतोय. हा जर सामना महाराजा तारकर्ली या संघाच्या हातातून घेऊन जायचा असेल, विजय संपादन करायचा असेल, तर दिनेश पोसम याची बॅट तळपणं तेवढंच महत्वाचं असेल. दिनेश जर एक हाती हा सामना जर दिनेशने जिंकवला तर नक्कीच, आणि दिनेश त्याची सुरुवात करतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा पार, खणखणीत षटकार. काय फटका सजवलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, अतिशय वेगाने चेंडू टाकलाय. फक्त टाइम केलं. बॅट या ठिकाणी बॉलच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये घेऊन आला आणि बॉलला या ठिकाणी टायमिंग करून सीमारेषे बाहेर धाडलं.
हीच सुरुवात, हीच अपेक्षा आहे. दिनेश पोसम याच्यामध्ये क्षमता आहे आणि मला सुद्धा वारंवार हीच अपेक्षा आहे की दिनेश ही मॅच महाराजा तारकर्ली या संघाच्या हातातून नक्कीच घेऊन जाऊ शकतो. पाहायचे विकी रोगे. आता मात्र थोडासा दबाव असेल कारण की पहिल्या चेंडूवरती सिद्धेश देऊलकर याला बाद केलं. त्यानंतर यश धावडे याने एक धाव घेतली. त्यानंतर दिनेश पोसम याचा प्रहार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न. मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. बाकीचे सोपस्कर या ठिकाणी यष्टीरक्षक सुकृत जोशी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. पहिलं षटक चालू आहे. 54 धावसंख्या बनवली आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 7 धावा. आता मात्र बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू फरार होतोय सीमारेखा पार. खणखणीत चौकार. विकी रोगे हा सुद्धा हसतोय कारण की बचावात्मक पद्धतीने या ठिकाणी फाईन लेगला चेंडू खेळला गेला. बॅटची अपर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल केला. मात्र हे अतिशय वेगवान ही खेळपट्टी, आउटफील्ड क्विक आहे आणि चेंडू जर चांगल्या ठिकाणी पडला तर नक्कीच तो सीमारेषे बाहेर जातो आणि तोच फायदा होतोय. धावसंख्या होते ती 11 धावा. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा दिनेश पोसम. शॉर्ट पिच चेंडू. दिनेश याला मोठा फटका मारण्याची संधी होती मात्र चेंडू कानाकडून हाय हॅलो करत जातोय तो यष्टीरक्षक सुकृत जोशी याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू हा होतोय आणि धावसंख्या होते ती 11 पहिल्या षटकाच्या सांगते अखेर. ओव्हर टू अजित बानकर. धन्यवाद दिनेश सर. धन्यवाद निलेश सर. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावा. अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये कारण बघायला गेला तर प्रति षटकामध्ये 22 ची सरासरी तुमका राखूची लागतील. या प्रत्येक षटकामध्ये 22 धावा तुमका पूर्ण करूचे लागतील. करो या मरो ह्या सामनो बघूक भेटता तुमका. फायनलचो सामनो कोण या चषकावरती आपला नाव कोरतेला. पराडकर आणि पावणे की तारकर्ली, महाराजा तारकर्ली. कारण स्वतः संघनायक, संघ मालक आणि जे का पिक्चरचो डायरेक्टर जे का म्हटलं जाता तो चिलवा गोलंदाजी साठी हर्षवर्धन रोगे. ह्यो सुद्धा रोग देणारो गोलंदाज तुमका बघूक भेटतात. पण समोर कोणा एक उगवतो सितारू तांबरडेकचो एक धडाकेबाज फलंदाज. अजूनही माका ती त्याची फलंदाजी आठवता ती म्हणजे कांजूर परिवार ग्राउंडवरची आमच्या विरुद्ध केलेली 1 मॅन शो म्हणून खेळलेलो एक उगवतो सितारो यश धावडे. स्ट्राईक वरती मोठे फटके सुद्धा मारू शकता असो फलंदाज. पण स्ट्राईक वर हर्षवर्धन रोगे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठो फटको मारूचो प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी जे का मतली जाता. खाली राहणारो चेंडू कायच नाही कळाक आणि आता जाऊचा लागतेला गणपती नंतर म्हाळाक असाच म्हणूचा लागा. चेंडू काय समजलो नाही. यष्टीरक्षकाच्या हातात गेलो. काहीतरी कान मंत्र देताना दिसतात म्हणजे दिनेश पोसम. माका वाटतं दिनेश पोसम यांका जास्ती वेळ स्ट्राईक आपल्याकडे घेऊची लागत. जेवढी स्ट्राईक स्वतःकडे ठेवा तो दिनेश पोसम काहीतरी संघ अडचणीतून बाहेर येऊ शकता. आता मात्र मोठो फटको. फुल टॉस, फुल टोन वसूल करताना दिसता. चुकीला माफी नाही. हैल्या चाय कॉफी नाही. लांबलचक षटकार. आता मात्र तुमका मी कशाक चांगलं होतं ह्यो सुद्धा यश धावडो हा आणि उगवतो सितारो कशाक म्हटलं जाता ह्या दाखवून देणारो फटको यश धावडेच्या बॅट मसून बघूक भेटता. काय बॉल मारल्या ना. पुन्हा एकदा आखो टप्प्याचो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून काहीची चुकी करणार नाही. एका मतला जाता वसा वसा खाना आणि लवकर मसनात जाना. बॉल थ्रो फेकला 20 रिप्ले मार. 20 रिप्ले घे ना. तो नाही त्याने फेकलाय ना.
आता मात्र फलंदाज बाद होताना दिसता मनोज शिरवडकर फलंदाजीसाठी बघूक भेटता तुमका. आकू टप्प्याचो आणखी एक चेंडू बघूक भेटलो. पंच दोन्ही हात समांतर करून धावा अवांतर देताना दिसतात. संघाची धावसंख्या तब्बल 18 वरती. 9 चेंडू 37 धावा. ह्यो सुद्धा मोठो बॅट्समन असा तोच म्हणजे मनोज शिरवडकर. पुन्हा एकदा मोठो फटको समोरच्या दिशेने जाताना दिसता. एकच धाव. कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे पण दिनेशला स्ट्राईक घ्यावी लागेल. अजूनही 8 चेंडू 36 धावांची गरज. 8 चेंडू 36 धावा. 36 धावा 8 चेंडू. स्ट्राईक वर दिनेश पोसम. वैयक्तिक 10 धावांवरती खेळताना दिसता हा दिनेशच्या बॅटमधून मोठे फटके येऊचे लागतील. जवळपास बघू गेलास तर 3 षटकार या ओव्हर माफ करा 6 षटकार तर मारूचे लागतील. 8 चेंडूंमध्ये 6 षटकार. फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल करताना वन बाउसी मारेच्या पार. ये दिल मांगे मोर आणि दिनेशने मारल्यान खणखणीत फोर. लांब लचक चौकार येताना बघू भेटता हा तोच म्हणजे दिनेशच्या बॅट मधून. दिनेश ऑन फायर. संघाची धावसंख्या तब्बल 23 वरती. 7 चेंडू 32 धावांची गरज. या चेंडूवरती एकाद्र मोठो फटको आणि सामन्याचा चित्र काहीतरी बदलू शकता. फुल टॉस होतो काहीतरी षटकारच्या बाहेर पोचवतो होतो चेंडू पण दिनेश पोसम काहीतरी तो मिस करता. आता मात्र पुन्हा एकदा मोठो फटको समोरच्या दिशेने. विक्की रोगे चेंडूच्या खाली. चेंडू जाता एका धावेसाठी. 6 चेंडू आणि 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. बघूया कोण येता गोलंदाजीसाठी. तेजस साधे मॅन फ्रॉम तळाशील. जवळपास तेजस साधे म्हटलास तर टेनिस क्रिकेटचा जो सीझन होतो तो काहीतरी दिसलो नाही होतो गाभित समाजातून. बघू कारण काय झाला होता की एक गाव एक संघ ह्या स्पर्धा तुम्हाला बघायला भेटल्या होत्या आणि प्रत्येक जे ज्यांच्याकडे टीम नाही होती ते खेळाडू चिठ्ठीमध्ये वाटले गेले होते. त्यामुळे कुठेतरी तेजस साधे तुम्हाला खेळताना दिसला नाही. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा. सहा चेंडू 31 धावा. पहिला चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेन. आता मात्र बॉलर झालो थंडगार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. तेजस साधेच्या पहिलो पाठीन पाठभर वळ येताना दिसता. काहीतरी कान मंत्र देताना दिसता. अजूनही 5 चेंडू 25 धावा. कंपल्सरी चेस असतेला भावा. 5-25 5चे 25 करूचे लागतील. दिनेश पोसम ऑन फायर. बघू भेटता 5 चेंडू 25 धावा. काय करता बघूया थोड्या वेळातच समजतेला सामन्याचा चित्र किती हा. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू होतो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आता मात्र रनआउट स्वरूपात बाद होताना दिसता. तोच म्हणजे फलंदाज दिनेश पोसम.
आता मात्र फलंदाजीसाठी जाताना मयूर उगवेकर, पण स्ट्राईकवर किती आखून 4 चेंडू 25 धावा. मनोज शिरवडकर अजूनही सामनो बदलू शकता. एखादं वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, पुढचे षटकार जर मनोज मारित तर सामन्याचं चित्र बदलात. मोठो फटको मारूचो प्रयत्न, वल्लव रे नाकवा, वल्लव गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस दाखवल्यान सरंगो, दिल्यान बांगडो, असाच मनूचा लागात. काहीतरी गती कमी केलेली दाखवल्यान मी जोरात टाकतेला, पण चेंडूवरची गती कमी करताना दिसता तेजस सादिये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, ह्यो बॅट्समन नाही चॅप्टर, उडाला ह्या हेलिकॉप्टर, लांब लचक षटकार. मिनी हेलिकॉप्टर उडताना दिसला, पण त्या लँड झाला षटकाराच्या बाहेर, पण खूप उशीर झालेलो दिसता. 2 चेंडू 19 धावा. एकाद्रो नो चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकता. पुन्हा एकदा आकुटप्प्याचो चेंडू समोरच्या दिशेन आणि झेल बाद. म्हाका वाटतं आर्यन भोईर इलो होतो तो कॅच घेऊक, तसोच खेळाडू दिसता. जर तुम्ही भिवंडीची स्पर्धा बघितशाल तर सिल्वर स्टार भिवंडी बसून खेळणारो आर्यन भोईर, तशीच शरीर यष्टी असणारो तोच खेळाडू तुमका बघूक भेटलो. हर्षवर्धन. आता मात्र अतुल शिरवडकर. पुन्हा एकदा ह्यो बॅट्समन खय लपवलेलो होतो, अजूनपर्यंत बघूक भेटलो नाही. स्वतः कर्णधार, संघ मालक, संघ नायक अतुल शिरवडकर होते. रिव्हर्स स्वीपचो फटको, शेर बुड्ढा हुआ लेकिन शिकार करना नहीं छोड़ता. याच बरोबर संघ विजयी होता महाराजा तारकर्ली.